नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. देवाची चर्चा लातूरमध्ये 2 दिवसापासून गाजते आहे. त्याला निमित्त असं झालं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीची तयारी, त्याची आढावा बैठक संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्याचं ठरवलं आणि त्याचा प्रारंभ झाला लातूरवरनं. लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक लातूरमध्ये घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जे काँग्रेसचे 3 खासदार निवडून आले, त्यात लातूरचे डॉक्टर शिवाजी काळगे, नांदेडचे वसंत चव्हाण आणि जालन्याचे डॉक्टर कल्याण काळे, या तिघांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावरती जाहीर सत्कार ठेवण्यात आला. स्वाभाविकपणे याचं जे संयोजक पद होतं ते लातूरचे आमदार विलासराव देशमुख यांच्याकडे होतं. प्रचंड मोठी तयारी करण्यात आली होती, संख्या मोठी होती आणि आपल्या प्रास्ताविकवर भाषणामध्ये एकूण काँग्रेसचा प्रचार, काँग्रेसचे एकूण वातावरण असं सगळं सांगत विरोधकावरती अतिशय आक्रमकपणे टीका करताना आमदार अमित देशमुख असं म्हणाले, तर या सत्ताधाऱ्यांनी घरं फोडून टाकली. बरं, आम्हाला असं वाटलं होतं म्हणाले की लातूर हे त्याला अपवाद ठरेल, पण देवघर फोडलं म्हणले. पण तरी देखील देव आमच्या सोबत आहे. अर्थात आज ते अपेक्षित होते इकडे, पण त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी आहेत आणि त्या कदाचित पक्षश्रेष्ठीत सोडवू शकतील असं सांकेतिक भाषेत मात्र ते बोलले. कारण त्यांच्या नेमक्या अडचणी काय आणि त्या सोडवतील पक्षश्रेष्ठी म्हणजे काय हे देशमुखांनाच माहीत. आणि त्यांच्या या भाषणानंतर मात्र चर्चा जी सध्या मतदारसंघात आणि सगळीकडे देवाची आणि देवघराची सुरू आहे. आता जे लातूर परिसराचा ज्यांना अभ्यास आहे त्या मंडळींना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. कारण अमित देशमुखांनी जो उल्लेख केला, विलासराव देशमुखांना राजकारणात कोणी आणलं तर ते शिवराज पाटील चाकूरकरांनी आणलं. त्यांना मोठं कोणी केलं राजकारणामध्ये, विविध पदं शंकरराव चव्हाणांनी, दोघांचाही उल्लेख केला. आता बघा, लातूरच्या राजकारणामध्ये ज्या शिवराज पाटलांनी विलासराव देशमुखांना राजकारणात आणलं होतं, त्याच लातूरमध्ये राजीव गांधींचा पुतळा, म्हणजे मूळ पुतळा, आत्ताचा जो राजीव गांधींचा पुतळा आहे तिकडे बसवेश्वराचा पुतळा बसणार होता. ह्या पुतळ्याच्या निमित्ताने वाद निर्माण करण्यात आला आणि तेव्हा राजीव मंचच्या नावाने काही काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवल्या आणि लातूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचं बहुमत असतानाही राजीव मंचचा नगराध्यक्ष झाला. एकूण वातावरण असं होतं. पण ह्याला ओपनली विलासराव देशमुखांची फूस होती, म्हणजे विलासराव देशमुखांनीच तो राजीव मंच तयार केलेला होता. पण 95च्या निवडणुकीमध्ये याचा वचपा निघाला. ज्यांना देव मानलं जातं, विलासराव देशमुखांना देव मानणारा वेगळा वर्ग आहे आणि शिवराज पाटलांना देव मानणारा वेगळा वर्ग आहे. शिवराज पाटलांना जे देव मानत होते अशा मंडळींनी 1995च्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला आणि विलासराव देशमुखांचा पराभव झाला. लोक भयंकर चिडलेले होते. त्यांच्या पराभवानं जी अनेक कारणं आहेत, त्यातला महात्मा बसवेश्वरचा पुतळ्याचा वाद निर्माण करून त्या जागेवरती राजीव गांधीचा पुतळा बसवण्यामध्ये पुढाकार घेतला विलासराव देशमुखांनी. त्याचा राग लिंगायत समाजामध्ये होता आणि त्यामुळे या ज्यांना देव मानलं होतं, ज्या शिवराज पाटील चाकूरकरांना, त्याच्या समर्थक मंडळींनी जे विलासराव देशमुखांना देवासमान मानत होते त्यांचा पराभव केला. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यानंतर मग अंतस्थ शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख समर्थक यांच्यामध्ये धुसफूस सुरू झाली. त्यापूर्वीही
शिवराज पाटील चाकूरकर आणि पद्मसिंह पाटील अशी लोकसभेची जी निवडणूक झाली, त्यात देशमुख समर्थकांनी तेव्हा पद्मसिंह पाटलाच्या मागे उभं राहणं हे त्यांनी ठरवलेलं होतं. त्यानंतर शिवराज पाटलांचा पराभव करण्यासाठी गोपाळराव पाटलांना भाजपमध्ये पाठवण्याचं काम कोणी केलं तर ते देशमुख समर्थकांनीच केलं. गोपीनाथ मुंडे यांनी ॲडव्होकेट मनोहरराव घुमारे कैलासवासी यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर झाला आणि तिकडे शिवराज पाटील चाकूरकर, गोपीनाथ मुंडे होते. विलासरावांच्या निधनानंतर तो कार्यक्रम होता. तेव्हा त्या जाहीर कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंनी मी आणि विलासराव देशमुखांनी काय काय खेळ्या केल्या आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव व्हावा म्हणून आम्ही काय काय केलं असं चाकूरकरांच्या साक्षीनं सांगितलेलं होतं. म्हणजे गोपाळराव पाटील किंवा एकूण ही जी सगळी मंडळी आहेत, चाकूरकरांचा पराभव व्हावा यासाठी देशमुख समर्थकांनी जंगजंग पछाडलं. आणि जेव्हा 2004च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला चाकूरकरांचा, भाजपच्या रूपातही पाटील निलंगेकर यांनी केला, तेव्हा त्यांना अंतस्थ कोणाचा सपोर्ट होता हे आता लपून राहिलेलं नाही आहे. तो पाठिंबा दिला गेला ना त्यावेळेला. मग तेव्हा लातूरमध्ये आणि लातूर आत्ताचा ग्रामीण ह्या सगळीकडे कोणाला लीड होती हे पण बघण्यासारखं आहे. हे सगळंच आहे ना की इतक्या जिद्दीनं आणि ह्या सगळ्यात बघ त्यातनं जी दरी पडत गेली ना प्रत्येक वेळेला, विलासरावांच्या निधनानंतर ही दरी पुन्हा मिटवण्याचा प्रयत्न झाला. शिवराज पाटील चाकूरकर हे पुन्हा बाबळगावच्या वरती गडीवरती गेले. सगळ्या गोष्टी आपल्यालाही माहिती आहे. आता एकीकडे हे अशा गोष्टी सुरू असताना दुसरीकडे काय घडलं बघा. हेच म्हणजे विलासराव हयात असताना एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक लागली अध्यक्ष उपाध्यक्षासाठी. विलासराव देशमुख तेव्हा केंद्रीय मंत्री होते. केंद्रीय मंत्री असताना काय घडलं तर बंडखोर म्हणजे काँग्रेसचे बंडखोर पंडितराव धुमाळ आणि संभाजी पाटील शिरूरानपाळकर हे दोघं जण अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी उभे राहिले. त्यांना भाजपच्या मंडळींनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला. तेव्हा देवघरातून काँग्रेस देवाघरी पाठवण्याचं काम झालं याची चर्चा लातूर परिसरात होती. बसवराज पाटील मुरुमकर आणि शिवाजीराव निलंगेकर माजी मुख्यमंत्री या दोन्ही गटांनी अंतस्थपणे सगळ्या बैठका घेऊन हे घडवून आणलं. तेव्हा खास शिवराज पाटील आणि निलंगेकर यांनी जे काही केलं त्याच्यासाठी स्पेशल निरीक्षक हा दिल्लीवरनं काँग्रेस पक्षाने पाठवलेला होता. थेट विलासराव देशमुखांनी तेव्हा सोनिया गांधीकडे तक्रार केलेली होती. हे कुठं हे लपून राहिलेलं नाही, हे ओपन होतं. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तरी देखील आता देवघरातला देव आमच्या बाजूनं आहे असं अमित देशमुख म्हणतात. म्हणजे ज्या देवाला पाडण्यासाठी, त्या देवाचं देवपण हरवून घेण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न झाले, त्यालाच सोयीनुसार गरज पडली की लगेच आपण देव म्हणतो. हे राजकारणात चालत असतं. एखाद्याला आमचे हे देव आहेत म्हणून नमस्कार करायचा आणि त्याचे दोन्ही पाय ओढायचे. हे असं घडतंच. यालाच राजकारण म्हणत असतात. आणि त्यामुळं जेव्हा अमित देशमुखांनी हे स्टेटमेंट केलं तेव्हा हैबतपूरकर महाराज हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी भेटायला गेले अगदी 2 दिवसापूर्वी. आणि समाज माध्यमामध्ये एक पोस्ट फिरायला लागली की ते महाराज असं म्हणाले की देव हा खोट्या स्तुतीला बाळत नाही. देव कोणाला पावतो? देव ज्याच्यावर भक्ती आहे, म्हणजे जो भक्ती मनोभावे करतो अशा माणसालाच देव पावतो. आता या सगळ्या सांकेतिक गोष्टी सुरू आहेत
हे काय आहे माहिती आहे? हे कशासाठी होत आहे? याचं कारण आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख आता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई यांचं नाव प्रामुख्याने चर्चेलं जात आहे. अजून काही उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे, पण त्यांचं नाव चर्चेलं जात आहे. आता लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक केंद्रस्थान भाजपचं, कारण सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काही मंडळी इकडे आले ना निवडणुकीच्या काळात, ते चाकूरकरांच्या घरी आवर्जून जात होते. मग आता सत्ता केंद्र हे इकडे चाकूरकरांचं घर होऊ शकतं. अर्थात शिवराज पाटील चाकूरकरांनी काँग्रेस सोडलेली नाही. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर यांनी काँग्रेस सोडलेली नाही. ते काँग्रेसमध्येच आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत त्यांनी केलं, आदर सत्कार जरी केला, ही परंपरा आहे आपल्याकडची, पण ते काँग्रेसमध्येच आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये अर्चना पाटील चाकूरकर ह्या समोर येत असल्यामुळे देशमुख विरुद्ध चाकूरकर या संघर्षाचा नवा अध्याय उघडपणे, कारण इतके वर्ष तो झाकून होता, आता पहिल्यांदा उघडपणे हा संघर्ष होणार आहे. वास्तविक झालं कसं, कशा खेळ्या चालतात बघा राजकारणामध्ये. कारण हे जे एकूण बैठक इकडे आढावा बैठक होणार होती आणि आंबेडकर पार्कवरती जी सभा व्हायची होती, त्याला शिवराज पाटील चाकूरकरांनी यावं असं निमंत्रण आदले दिवशी कोण, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे आणि प्रदेश चिटणीस मोईस शेख हे तिघ जण निमंत्रण द्यायला गेले. आता मला सांगा, शिवराज पाटील चाकूरकर केंद्रीय गृहमंत्री राहिलेत, त्यांना निमंत्रण द्यायला कोण जायला पाहिजे होतं? खरं तर जे सभेचे अध्यक्ष आहेत ते दिलीपराव देशमुखांनी जायला पाहिजे होतं. ठीक आहे, गेला बाजार अमित देशमुख, माजी मंत्री राहिलेले आहेत, धीरज देशमुख, नाही पाठवलं कोणाला? या तिघांना. आता मला सांगा, आपल्या घरी एखादं कार्य आहे तर आपण काही ठिकाणी तरी पत्रिका स्वतः द्यायला जातो की नाही? का सगळ्याच पत्रिका आपण त्रयस्थामार्फत, आपल्या आणखीन कुठला तरी एक माणूस पाठवला त्याच्यामार्फत पाठवतो का, देतो का? काही घरात तर आपण जायला पाहिजे की नाही स्वतः. जेव्हा खरीच ही आपुलकी असते, जर देवघर असा उच्चार करताना त्यातल्या देवघराबद्दलची श्रद्धा देवाबद्दलची असती, तर अशी कृती केली गेली नसते. आणि तेही आदल्या दिवशी. मग 8 दिवस तयारी तर जायला पाहिजे होतं ना. लातूरचे उमेदवार नक्की करताना शिवराज पाटील चाकूरकरांना कुठं विचारलं? कोण बोललं त्यांना? नाहीच ना. तेव्हा सांगण्यात काय आलं? वय झाले त्यांचं, त्यांची तब्येत बरी नसते अलीकडे. इतके मंडळी येऊन गेले, कोणी गेलं का भेटायला? नाही गेलं. म्हणजे ठरवून आता त्यांना बाजूला करायचं आहे, फक्त त्यांचा फोटो वापरायचा आहे. देवाचा फोटो सोयीनुसार वापरण्याची प्रथा आहे. घरामध्ये एक 10-5 फोटो लावून टाकले की मग सोपं असतं येणाऱ्या माणसाला, यांचाही फोटो आहे बरं का यांच्याकडे. तो फोटो लावला म्हणजे तो फोटो केवळ श्रद्धेपोटीच आहे असं आपण समजायचं कारण नाही. त्याच्या मागे वेगवेगळे हेतू असू शकतात. आता बघा, म्हणजे देवादिदेव महादेव असं म्हटलं जातं. चाकूरकर यांना महादेव मानणारा एक वर्ग आहे लिंगायत समाजामध्ये, आणि या समाजाचं मोठा म्हणजे त्याचं बघा शस्त्र काय आहे? महादेवाकडे महादेवाचं त्रिशूळ आहे, शंख आहे, शंखनाद. युद्धाचा प्रारंभ जो आत्ता इकडे लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शंखनाद करण्यात आला. म्हणजे हिंदूंची मतं मिळवावीत यासाठी काय काय गोष्टी आता केल्या जात आहेत. जणू काही ती विश्व हिंदू परिषदेची सभा आहे की काय असं वाटावं. वेगळं चित्र, चांगली गोष्ट आहे. पण आता होतंय काय माहिती आहे का, की तो जो महादेव आहे, आता महादेव काय करतो
महादेवाचा महादेव कोपला असं पण म्हटलं जातं. शिवराज पाटील हे गप्प आहेत, शांत आहेत, त्यांना राग कमी येतो, पण राग आल्यानंतर राग त्यांचा आवरणं अवघड आहे. त्यांना राग आत्ता विधानसभा निवडणुकीच्या वेळेने येणार आहे का माहिती नाही. आत्ता त्यांना अंधारात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं म्हणणारा एक वर्ग आहे. अहो, जर शिवराज पाटील चाकूरकर 2004ला जर निवडून आले असते तर ते देशाचे पंतप्रधान राहिले असते. त्यांना पंतप्रधान पदापासून वंचित ठेवण्याचं काम कोणी केलं ही पण चर्चा रंगायला लागली आहे. चर्चा भरपूर रंगत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये इतक्या गोष्टी होणार आहेत या वेळेला. जसं म्हटलं जातं ना, दंगली पेटवण्याचं कारस्थान केलं जातंय, एकमेकांना अंगावर घालण्याचं, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जातंय. तसंच ह्या वेळेला कुठं काय होईल ह्याची गॅरंटीज देता येणार नाही. या पद्धतीचं वातावरण आहे. आता काही जणांचं म्हणणं आहे काही कारण नव्हतं हो अमित देशमुखांनी उगीच्या उगी देवघराचा विषय काढून तो कशाला चर्चेला दिला. आता पण प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतो ना, राग येतो माणसाला, काय चाललंय. मग अमित देशमुखांनी काही जाणीवपूर्वक टीका केली असं म्हणायचं कारण नाही. त्यांना खरंच मनात चीड होती. ज्या पद्धतीनं सत्ताधारी हे वागतायत त्याच्याबद्दलची चीड होती. आता त्यांना कदाचित हे माहिती नसेल की आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणी कोणी कुठली कुठली घरं फोडली. त्यावेळेला त्याचं वाईट वाटलं नाही का. म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं जेव्हा घर फोडलं शरद पवारांनी त्यावेळेला काय भूमिका होती. म्हणजे राजकारणामध्ये आता हे कॉमन झालेलं आहे, फोडाफोडी जोडाजोडी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचाच एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं अशीच सगळी स्थिती आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे चित्र महाराष्ट्रभरच एकदम मजेशीर राहणार आहे. आत्ता हा पहिला टप्पा आहे, अजून निवडणूक घोषित व्हायची आहे. एकदा निवडणूक घोषित झाली की वेगवेगळे डाव प्रतिडाव टाकले जाणार आहेत. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.